नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महापौरांसह 10 नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप, आज होणार सुनावणी। महापौर रवी लांडगे यांच्यासह 10 नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आलाय। महापौर रवी लांडगे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीकडे आज शुक्रवारी सुनावणी होणार असून तक्रारदार मृणाल ढोले पाटील यांना सुनावणीसाठी बोलावले आहे। त्यामुळे महापौरांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार आली आहे। महापौर लांडगे, भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे, ज्ञानेश्वर जगताप, तानाजी बारणे, आरती चोंदे, रेखा देवकर, अर्चना करंडे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनीषा लांडे, नगरसेवक विकास साने आणि शिंदे सेनेचे विश्वजित बारणे हे नगरसेवक कुणबी दाखल्याच्या आधारे नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी झाले होते। पिंपरी महापालिकेचे बनावट नोकरीचे नियुक्तीपत्र। पिंपरी महापालिकेमध्ये शिपाई पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाकडून पैसे घेतले, त्यानंतर बनावट सही शिक्क्याचे नियुक्तीपत्र देत फसवणूक केल्याचा प्रकार उघडीस आलाय। या प्रकरणी सूरज सुनील नांगरे, राहणार काळेवाडी यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार वैष्णव कालिदास शेळके यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा काल दाखल झाला। रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील 50 लाख घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत चर्चा। महापालिकेच्या चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे भाडे व अनामत रक्कम वसुलीत तब्बल 50,70,000 रुपयांचा घोटाळा झाल्याचे पडसाद विधानसभेत उमटले। या प्रकरणी क्रीडा विभागातील प्रशासन अधिकारी आणि 15 कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली। याविषयी आमदार शंकर जगताप यांनी क्रीडा विभागातील गैरव्यवहार उघडीस आणून विधानसभेच्या पटलावर मांडला होता। महापालिकेतील शहर अभियंता पदाचे कार्यभाराचे तात्पुरते वाटप। पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले। त्यामुळे त्यांच्याकडील विविध विभागांचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, शहर अभियंता मनोज शेटिया आणि सुनील भागवानी यांच्याकडे सोपवण्यात आलाय। याबाबतचे आदेश गुरुवारी देण्यात आले। आदेशानुसार ओंबासे यांच्याकडे स्थापत्य विभागाची अतिरिक्त कार्यवाहीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अग्निशमन भरतीतील घोटाळ्याप्रकरणी चौकशीची आमदार गोरखे यांची विधान परिषदेत मागणी। महापालिकेमधील मुख्य अग्निशमन अधिकारी पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त ठेवून तेथे अतिरिक्त पदभारावर कारभार चालवला, या संशयास्पद कारभाराची आता चौकशी होणार आहे। विधान परिषदेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री उदय सामंत यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। महापालिकेमधील अग्निशामक विभागातील भरती आणि भ्रष्टाचाराची चौकशी करावी, याबाबत विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी लक्षवेधी मांडली होती। संत तुकाराम महाराजांचा 378वा वैकुंठ गमन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। आम्ही जातो आपल्या गावा, आमचा राम राम घ्यावा या संतवाणीचा नामघोष करत टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड गजरात संत तुकाराम महाराज यांच्या 378व्या सदैव वैकुंठ गमन सोहळा देहूनगरीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे दिंड्या, पताका आणि हरिनामाच्या घोषात पवित्र इंद्रायणी तीरावरील परिसर अक्षरशः दुमदुमून गेला। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।